हॅलो फ्रेंड्स, ही आहे एंगेजमेंट ब्राईड आणि आज तिचा एंगेजमेंट मेकअप आहे. तर ही रिअल ब्राईड आहे. तर तिचा मी आधी फेस क्लीन करून घेतला आहे क्लिन्झिंगने आणि त्यानंतर पूर्ण फेसला मॉइश्चराईज केले. मॉइश्चराईज केल्यानंतर प्रायमर यूज केले. प्रायमर आणि मॉइश्चरायझर हे स्किन च्या अकॉर्डिंगच यूज करायचे आहे. आणि त्यानंतर प्रायमर झाल्यानंतर तिला पूर्ण फेसला मी काउंटरिंग करून घेतले. जे पण तिचे काही प्रॉब्लेम असतील ते मी प्रॉब्लेम कन्सिलरने हाईड केलेले आणि त्यानंतर त्याच्यावर मी फाउंडेशन अप्लाय केला. जो पण तिचा स्किन टोन होता त्याचा अकॉर्डिंग मी फाउंडेशन घेतलेले आहे आणि ते पूर्ण फेसवर ब्लेंडरने अप्लाय करून घेतले. तर फाउंडेशन अप्लाय करताना काळजी एवढीच घ्यायची आहे की तुम्हाला खूप सॉफ्ट हाताने ब्लेंडिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचा जो बेस आहे तो अगदी सॉफ्ट आणि सोबर लुक दिसणार आहे. आणि त्याच्यावरच मी क्रीम ब्लशर यूज केलेला आहे. क्रीम ब्लशर पण तुम्ही तसंच सॉफ्ट हाताने ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आणि ते ब्लेंडिंग झाल्यानंतर पूर्ण फेस बेकिंग करून घ्यायचं आहे. ट्रान्सल्युशन पावडरने, बनाना पावडरने, जे पण तुमचे स्किनचे शेड असतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पावडर यूज करू शकता. तर ट्रान्सल्युशन पावडरने मी पूर्ण बेकिंग करून घेतलेलं आहे, कारण फेस बेकिंग जर व्यवस्थित झालेलं असेल पावडरचं तर तुमचा बेस पण खूप सोबर आणि अगदी लाँग लास्टिंग होतं. त्याच्यामुळे बस तेवढी प्रिकॉशन तुम्ही घ्यायची आहे. तर ते बेकिंग झाल्यानंतर मी आय बेस करून घेतला आणि आय बेस केल्यानंतर मी आय शॅडो अप्लाय केला आहे. तर आय शॅडोला मी पिंक शेड यूज केला आहे, कारण तिची जी आउटफिट होता तर ते पिंक शेडमध्ये होता, त्याच्यामुळे मी लाईट आय शॅडो यूज केला आहे. आणि इनर कॉर्नरला मी लाईट सिल्वर आय शॅडो अप्लाय केला आणि आउटर कॉर्नरसाठी मी थोडी डार्क शेड ठेवली आहे. त्यानंतर मी हायलाईट करून घेतले, कारण हायलाईट जे तुम्ही करता तर तेही तुम्हाला खूप लाईट आणि थीन ठेवायचं आहे, कारण ते खूप हेवी नको, नाहीतर मग आय मेकअप खूप हेवी लुक देतो. त्यामुळे ते लाईटच ठेवायचं आहे. त्यानंतर आयब्रो डिफाईन करून घेतले. तर आयब्रो डिफाईन करतानाही तुम्ही ही प्रिकॉशन घ्यायची आहे की मॉडेलचे किंवा ब्राईडचे जी पण आयब्रोची शेड असेल तर त्यालाच मॅचिंग शेडने तुम्ही आयब्रो डिफाईन करायचे आहे. त्याच्यापेक्षा डार्क नाही करायचे, नाहीतर मग ते डमी आणि किंवा मतलब आर्टिफिशियल ते वाटतात. त्याच्यामुळे तो नॅचरलच लुक तुम्ही ठेवायचा आहे. त्यानंतर मी वॉटरप्रूफ लायनर यूज केले. तर विंग लायनर मी तिला लावून घेतले. त्यानंतर काजळ अप्लाय केले, मस्कारा. काजळ पण खूप ब्रॉड लावायचे नाही आहे, कारण बऱ्याचदा क्लायंटला काजळ लावायची सवय नसते आणि जर आपण एकदमच ब्रॉड काजळ यूज केले तर तो फेस अगदी वेगळा आणि ब्राईडलाही ते अनकम्फर्टेबल वाटतं. त्याच्यामुळे नॅचरलच लुक ठेवायचा आहे आणि काजळची लाईन ही थिनच असू द्यायची. त्यानंतर मी तिला पावडर काउंटरिंग करून घेतले, कारण मी तिला क्रीम काउंटरिंग केले नव्हते, कारण तिच्या फेसला एवढी नीड नव्हती की क्रीम काउंटरिंग करायला हवं. त्याच्यामुळे मी तिला फक्त पावडर काउंटरिंग करून घेतलं. त्यानंतर पावडर ब्लश परत अप्लाय केले आणि त्याच्यावर मी हायलाईट करून घेतले. हायलाईट झाल्यानंतर लिपस्टिक स्टार्ट केली आहे. तर कधी लिपस्टिक लावताना फक्त एवढीच प्रिकॉशन घ्यायची की तुम्ही आधी लिपला मॉइश्चराईज करायचे कुठल्याही मॉइश्चरायझर लिप बामने. त्याच्यामुळे जे पण तुम्ही लिपस्टिक अप्लाय करता, जो पण शेप क्रिएट करायचा असतो तर तुमचा हात खूप ब्रश खूप सॉफ्ट त्याच्यावर अप्लाय होतो आणि जे पण तुम्हाला शेप यूज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता आणि अगदी नॅचरल लुक लिपचा दिसतो त्यामुळे. आणि त्यानंतर मी मेकअप फिक्सर यूज करून घेतलं आहे. मेकअप फिक्सर यूज केल्यानंतर हे आमचं छोटंसं गॅजेट आहे, ते तिचा फेस ड्राय करण्यासाठी यूज केलं आहे. तर हे मार्केटमध्ये इझी अवेलेबल होऊन जातं. तर ब्राईडलाही खूप मजा वाटली की अरे हे काहीतरी नवीन आहे. तर अशा प्रकारे तिचा मेकअप डन झाला आणि मी तिचा हेअरस्टाईल आणि साडी ड्रिपिंग ज्वेलरी हे मी आधीच केलं होतं, कारण ब्राईड पार्लरला खूप लेट आलेली होती. तर कमी वेळात मला तिचा मेकअप कंप्लीट करायचा होता, त्यामुळे मी त्या बाकी गोष्टी आधीच कंप्लीट केलेल्या आणि त्यानंतर फक्त मी हेअरस्टाईलचे डेकोरेशन केले आणि त्यानंतर तिचे कर्ल केले, साईड कर्ल. अशा प्रकारे हा पूर्ण मेकअप डन झाला. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तिचा मेकअप डन झाला आहे आणि ती पण खूप खुश होती. खूप मेकअप सोबर आणि डिसेंट झालेला. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.